आणि हे स्कूटर राईड बाय स्वाती. घाबरू नको. बेस्ट ऑफ लक. सगळं हो गया. वह नहीं लिया हे बघ असे बाबा बस झोपा परत परत एकदा झोपा इथंच झोपा इथंच झोपा. आली 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 आली. असं करा असं थांब येऊ दे लाट येऊ दे. बाबांचा काढते बाबा थांबा. और 5 गुड राइड है. अरे मजा येते. नाही पलटी मारणार प्रतीक कशाला हे करतो. तो तुझा आणि माझा काढतील बाबा. काय फोटो काढा नाही वरती या मग वरती त्याच्यात नको. गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे मस्त ना. तर हे बघा तर आज आम्ही चेकआउट करतोय रूमला. कालचा थोडासा व्हिडिओ आला नाही. सकाळचा पण जरा थोडंसं आम्ही बीचवर वगैरे गेलो आणि जायचं चेकआउट करायचं होतं 11-11:30 वाजता. म्हणून आम्ही फटाफट व्हिडिओ वगैरे काढला नाही. तर आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो आहे. केस वगैरे सगळी धुतली वगैरे सगळ्यांनी. आता सगळे बॅग पॅकिंग वगैरे चालू आहे. तर आता मी निघतो.
तर तुम्हाला इथला रूम वगैरे कसा आहे ते मी दाखवते एकदा. सगळी अशी बॅग पॅकिंग चालू आहे. तर तुम्हाला रूम दाखवते कसा आहे. हे रोनीच रूम आहे. ह्यांच्या रूम इथे भरपूर साऱ्या आहेत आणि ह्या त्या रूम म्हणजे आपण जर फिरायला वगैरे गेलो तर ह्या रूम सगळं क्लीन वगैरे करून ठेवतात. हे बघा इथे हा हॉल आहे. इथे आपल्याला डायनिंग टेबल वगैरे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही जेवण वगैरे बनवायचं असेल तर. इथे जनरेटर पण आहे आणि आपण जी चावी ओपन करतो ती ह्याच्यामध्ये टाकायची म्हणजे आपलं म्हणजे सगळं जे ऑन होतं स्विच जो असतो ना म्हणजे टी व्ही वायफाय वगैरे जे काय असेल त्याची चावी ह्यात टाकली तर ते ऑन होतं. हे बघा चेअर्स पण येते 4-5 चेअर्स आहेत. फ्रीज आहे म्हणजे तुम्ही काय दिलं जाते तेव्हा फ्रीज पण आहे. इथे त्यांनी चहा पावडर आणि साखर पण दिली होती. तेव्हा इथे किचन आहे असं. हां हे बघा इंडक्शन पण दिलेलं आहे. इथे आम्ही चहा वगैरे बनवला बघू शकता. इथे कुठलं हे ॲक्वाश्युअरचं फिल्टर पण दिलं आहे आपल्याला पाणी प्यायला. भांडी घासायला साबण वगैरे भांडी वगैरे पण भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी भांडी वगैरे दिलेली आहेत. हे बघा आणि इथे जर आपला काय मिसिंग त्यांच्या आयटम झाला असेल तर हे बघा विल बी चार्ज इथे ऑलरेडी दिलेलं आहे. हे बघा किचन पण आपणच जेवण बनवणार तर आपलं किचन पण व्यवस्थित साफ पाहिजे. आणि इथे आपला सोफा आहे. इथे एक जण झोपू शकतो सोफ्यावर. बघा टीपॉय पण आहे. टी व्ही पण आहे. हे बघा VUचा TV आहे. टॉवेल्स पण आपल्याला 4 दिले होते टॉवेल आम्हाला. आम्ही 4 जण होतो तर ते एक छान अशी गणपतीची मूर्ती ठेवली आहे दिवा वगैरे लावायला. आणि ते छोटी अशी गॅलरी आहे. तुम्हाला गॅलरीमधूनच ते बघा स्विमिंग पूल आहे. आणि इथे कपडे सुकवायला दोरी वगैरे ठेवली आहे बघू शकताय. बघा सिनरी खूप छान आहे इथली. इथे माणसं म्हणजे रेसिडेन्शियल एरिया पण आहे हा. इथे सगळे राहतात वगैरे पण ह्यांच्याच माहिती रूम आहेत. ह्याच बिल्डिंगमध्ये ह्यांच्या रूम्स वगैरे आहेत. तर बघू शकता हॉल पण खूप असा मोठा आहे. आता आपले किचन तर तुम्हाला दाखवलं. इथे वॉशरूम आहे. हे बघा बेसिन आहे. तुम्हाला हेअर ड्राय करायचं असेल तर हेअर ड्राय करण्यासाठी पण ठेवलं आहे. हँडवॉश आहे. तुम्हाला इथे शॅम्पू देतात. 2 साबणं वगैरे देतात. कमोड आहे. तसेच गिझर पण आहे म्हणजे 24 आवर्स पाणी वगैरे. शॉवर इथे कपडे वगैरे ठेवायला. आपला रूम आपल्याला खूप छान असा भेटला. ह्याचं काय जे चार्ज वगैरे असेल ना मी तुम्हाला नंतर सांगेन म्हणजे आमचा गोव्याला आल्याचा खर्च वगैरे किती झाला. बघा हा बेडरूम आहे. बेड पण असा मोठा आहे. ते 3 जण तरी झोपू शकतात बेडवर. ऑलरेडी एक गादी दिलेली आहे. हे बघा इथे अशा लाईट्स आहेत. लाईट्स पण खूप छान अशा दिलेल्या आहेत. आणि इथे एक आपल्याला कबाट पण दिलं आहे. कबाटात तुम्ही भरपूर सामान वगैरे ठेवू शकता. मोठं कबाट आहे म्हणजे जेव्हा आपण येणार ना तेव्हा आपण सगळं सामान ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवू शकता. आणि ह्या रूममध्ये तुम्ही लॅपटॉप वगैरे तुमचा आणला असेल तर तुम्ही ठेवू शकता. इथे काही प्रॉब्लेम नाही. फक्त पैसे ठेवायचे नाहीत कारण की ते आपली स्वतःची प्रायोरिटी असते. हे बघा हे इस्त्री करण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. हे बघा इथे ऑलरेडी त्यांनी लिहिलं आहे. बाकीचं काही असं सामान ठेवायचं नाही. AC पण अवेलेबल आहे. आणि AC मग TV वायफाय वगैरे ती चावी जेव्हा आपण टाकू आतमध्ये तेव्हाच होतं आहे. बघा हा बेडरूम आहे. बेडरूमला गॅलरी नाही पण बेडरूममध्ये पण हा जो आपला हॉलमधला सीन आहे तोच दिसतो. छान असा रूम आहे आपला. लाइटिंग पण खूपच छान दिली आहे. सगळं
जर पण आणि भिंत आपले वॉल वगैरे सगळे खराब नाही करायचे, त्याचे पण चार्जेस आहे. हे बघा लाईट खूप छान दिली आहे, मस्त वाटते लाईट. तर चला आता आम्ही निघतो. मी सगळं साफ करून घेणार आहे ना, आता हे सगळं ते साफ करून घेणार. तर चला, प्रतीकने इथे ती बॉटल टाकून दिली आणि की कोणी पाणी नाही भरलं म्हणून. हवेनी गेली बोलतोय, टाकून दिली आपल्याला माहित नाही. आई रेडी झाले, बाबांनी पण माझीच टोपी घातली, प्रतीक पण रेडी झालाय. आणि कुठे काय राहिले का ते एकदा चेक करून घे व्यवस्थित. आरूला इथेच राहायचंय. आरू इथेच राहणार आहेस? इसको रखेंगे इधर, इसको रख दो इधर. तर आपल्या इथं काय राहिले का एकदा चेक करून घेऊया. तर आपला छान असा रूम आहे, संपूर्ण आहे, बघू शकता. मस्त छान स्विमिंग पूल आहे इथे. आम्ही 2-3 दिवस तर स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली. आरोने पण खूप मजा केली. तर आता एक छोटासा आपण जाताना एक फोटो काढून घेऊया, म्हणजे आपल्या आठवणी असतात. आता परत कधी गोव्याला येऊ माहीत नाही. आता मी 7 वर्षांनी आली होती. आता एक फोटो वगैरे काढून घेतो आम्ही आणि निघतो. आमची ट्रेन आहे, तर ट्रेनने आज आम्ही जाणार. येताना प्लेनने, जाताना ट्रेनने जाणार आहे. पण एक ते म्हणजे स्नो पॉईंट आहे, तर तो पण एक करायचा आहे आम्हाला, म्हणून आम्ही लवकर निघतो. बॅगा वगैरे आमच्या गाडीमध्येच असते. तर चला निघूया. आता आम्ही सगळे निघाले हॉटेलमधून बाहेर. आरो किती दिवस राहायचंय अजून सांग बरं. आरो हा, इथं बघ, इथे बोलून बोल, इथे बघून बोल, इथे बघून बोल. त्याला अजून राहायचंय 4-5 दिवस. तर आता आम्ही निघतो सगळे. अरे स्विमिंग पूलला मिस करणार ना खूप. आम्ही स्विमिंग पूलला खूप मिस करू. चला आता पटापट निघूया, कारण की आपल्याला स्नोच्या इथे पण जायचंय. तर तिकडे पण उशीर नको व्हायला, नाही ट्रेन आपली टायमावर आहे. चला आता पटापट निघतो आम्ही, भेटूया स्नोच्या इथे. आता इथून निघत आहोत. इथे आपल्या हॉटेल रेस्टॉरंट पण आहे, बघा यम्मी रेस्टॉरंट बार. आपली गाडी घेऊन आपण निघूया. हॉटेलचं नाव आहे एरिया दी गोवा. ते बघा हुक्का बिक्का ते करण्यासाठी पण आहे. तुम्हाला जर दारू बिरू प्यायची असेल त्यासाठी. किचन वगैरे ते मी सगळं अवेलेबल आहे आपल्या हॉटेलवरच. जर लेट वगैरे झालं आणि बाहेर काही भेटलं नाही तर आपल्या हॉटेलवर सगळं अवेलेबल असतं. तर चला निघतो आम्ही इथून. आणि आपलं बागा बीच आणि कलिंगूट बीचपासून खूपच जवळ आहे, 7-10 मिनिटावरच आहे. हे बघा ते पार्किंगसाठी पण आहे. आतमध्ये आय थिंक रेसिडेन्शियल असतात त्यांच्यासाठी पार्किंग आहे. इथे आपण पार्किंग करू शकतो. हे बघा इथे आपली गाडी निघते इथे बाहेर. आणि तिकडेच पुढे वाईन शॉप आहे. आणि इथे हॉटेल्स वगैरे भरपूरच जवळ आहेत आजूबाजूला, म्हणजे इकडे ह्या राईट साईडला लेफ्ट साईडला हॉटेल्स वगैरे आहेत जेवायला. इथे बघा स्नो पार्कच्या इथे आलेलो आहे आता. फटाफट आतमध्ये जातो आणि 1 तास आपल्याला जितका वेळ बसायचा तिकडे वेळ आपण आतमध्ये हे करू शकतो. आम्हाला क्रूजवर जायला भेटलं नाही, कारण की खूपच लेट वगैरे झालेलं आणि त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकलो. आणि तब्येत पण खूप, म्हणजे घसा वगैरे खराब झाले सगळ्यांचाच. तर पटकन आम्ही आतमध्ये जाऊन येतो. तुम्ही पण चला, आपल्या मोबाईल तर अलाउड आहे, तर पटकन आपण आतमध्ये जाऊया, काय काय बघूया. तर इथे तिकीट्स वगैरे आहे, 500 पर पर्सन आहे ते तिकीट्स आहेत. आणि आरोची हाईट जरा 3 फीटच्या थोडीशी वरती आहे. आणि जर 3 फीटच्या हाईट खाली असेल तर मुलांना चार्जेस नाही आहेत. तर इथून एंट्री आहे आतमध्ये. इथे आपल्याला शूज जॅकेट वगैरे घ्यायचे. इथे आपलं काही सामान आपलं ठेवलं ना आतमध्ये, ते लगेज वगैरे. बघा इथे शूज वगैरे घेतलेत आपले. इथे आपले काही सामान वगैरे असेल तर द्यायचं, ते आपल्याला टोकन वगैरे देतात.
आणि इथे जॅकेट आणि शूज आहेत ते आता आपण घालून घेऊया. प्रत्येक शूज घालते. बाबा दाखवा. बाबा पण रेडी झाले, मी पण रेडी झाले आणि आरव आणि प्रतीक रेडी होते. चला पटापट आज जाऊया. आई दाखवा. आई पण रेडी झाली. बघूया आतमध्ये जाऊन कसं वाटते. एक पिक काढून घेतो प्रतीक वगैरे आम्ही सगळे. तर चला आज जाऊया. एक सेल्फी पण काढ. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया. दाखवते तुम्हाला. तिथे आतमध्ये एंट्री आहे. चला. आरव कसं वाटतं बर्फात जायला. बघा आरव पण चाललंय आतमध्ये. बर्फाची घसरगुंडी आहे. बर्फाची घसरगुंडी खेळणार आहे. सगळे स्नो पार्कमधून बाहेर आले. खूप मस्त वाटलं. म्हणजे बरं झालं आम्ही क्रूजवर गेलो नाही. क्रूजमध्ये तर काय एवढी मजा नसते आली. आई बाबा आहेत तर, कारण की तिकडे काय डान्स बिन्स वगैरे असतं आणि काय डिनरच असतो. पण इथे एक छान असं आपलं म्हणजे शिमला मनालीसारखं छान म्हणजे ते अनुभवायला भेटलं. -5 डिग्री होतं आणि खूप म्हणजे ते बोलतात 1-2 तास आतमध्ये राहा, पण आपण काय जास्त वेळ आतमध्ये राहू शकत नाही. अर्धा पाऊण तासात जास्तीत जास्त आतमध्ये राहू शकतो. आरव तर काय मला वाटतंय 10-15 मिनिटं गेलं त्या रडायलाच लागला. त्याला खूप थंडी बिंडी वाजायला लागली. माई आणि दोघं पण बाहेर आले आणि आता आम्ही निघालोय. तर आमची ट्रेन आहे तिकडेच आम्ही आता लंच करणार आहे. सॉरी, आम्ही लंच तिकडेच करणार आहे. आणि जी गाडी आहे ते त्यांची गाडी ते पण तिकडे येणार आहे. त्यांना गाडी द्यायची. मग आम्ही ट्रेनमध्ये वगैरे बसू. तर चला आता आपण पटकन लंच करायला जाऊया. आता आम्ही हॉटेलच्या जवळ आलेलो आहे. आपलं स्टेशन 10 ते 15 मिनिटावर आहे. म्हटलं आम्ही इथेच लंच करतो आणि इथून निघतो. चला पटापट लंच करूया आणि निघूया. तर आता आमचा लंच वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय. आता गाडी पण त्यांना डिलिव्हर करायची. मग ट्रेनची वेट करत बसूया आपण. तर आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि बघा ही गाडी होती आमची. आणि हे बघा हे जे आहेत ते गाडीचे हे मानत नाहीये, पण ते गाडी घेऊन आलेले. गाडी देते हे लोक. पण आमचा पहिला दिवस फुकटचा वेस्ट गेला. आम्ही गाडी वगैरे ढकलली. तर आता बघू आता काय ते आम्हाला परत रिफंड करतायत. त्यांचा आमचा दिवस पूर्ण वेस्ट गेलेला त्या दिवशी. आता आम्ही स्टेशन जवळ पण पोहोचलोय. आणि आरव कुठे बसलाय? आरव आई इकडे बसलेत, बाबा पण इथे बसलेत.
प्रतीक त्यांचं काय ते डिपॉझिट वगैरे ते बघतायत. तर चला पटापटापट आपल्याला ट्रेन मिस होईल आपली, लवकर जाऊया. तर इथे आता आमची ट्रेन येणार आहे, एवढ्यातलं येईलच. आरव इथे बसलाय, चला निघूया. पॉजच केलं ना हे थांब. तर आमची लहानपणाची आठवण आहे पार्लेची बिस्किट असतं, पार्ले म्हणून हे चॉकलेट असतं. ट्रेनमध्ये टाइमपास म्हणून आम्ही हे घेतले खायला. आरव काय खेळतोय? आरव काय खेळतोय? आरव आम्ही आता ह्या ट्रेनमधून उतरलो खाली आणि उन्हामुळे बघा चेहरा वगैरे कसा झाला आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. आता जेवणाचं वगैरे बघूया कसं होतं आहे ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.